रायगढ़ के अलीबाग स्थित पेजारी आवास पर माहौल भावुक भी था और भक्ति में डूबा भी। पूर्व राज्य मंत्री और शेतकरी कामगार पार्टी के दिग्गज नेता स्वर्गीय मीनाक्षी पाटिल के प्रथम स्मृति दिवस पर हजारों कार्यकर्ताओं और परिजनों ने श्रद्धांजलि अर्पित की। इस अवसर पर सुप्रसिद्ध कीर्तनकार सद्गुरु दादा महाराज मोरे माऊली ने मधुर भक्ति कीर्तन प्रस्तुत किया, जिसे सुनकर श्रद्धालु भाव विभोर हो उठे। ताईने अनेक पद भोगली, परंतु माणुसकी सोडली नाही, प्रेम सोडलं नाही। सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारी, सगळ्यांचे विचार ऐकून घेणारी, सगळ्यांना आत्मसात करणारी, सगळ्या पक्षाशी हवी असलेली अशी ही आमची बहीण मीनाक्षी पाटील होती, हे मला अर्जवून सांगावं लागेल। जर विकास करायचा असेल तो सामान्य माणसापर्यंत गेला पाहिजे, सामान्य माणसासाठी केला गेला पाहिजे, ही भावना ठेवून प्रत्येक काम तिने स्वतः मनपूर्वक प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला। त्या ठिकाणी ज्या ठिकाणी काम करायला हवं तिथे कुठलीही अभिलाषा किंवा कुठल्याही काम करत असताना त्यामागे पक्षाचा किंवा स्वतःचा स्वार्थ कधीही न ठेवताना आज त्यांनी केला। आमच्यासारख्या अनेक व्यक्तींना त्यांनी आपल्या ह्याच्यामध्ये प्रभुत्वामध्ये गोवून अनेक पदं दिली आणि आपण मोठे झालो आहोत तसं आपले चाहते, आपले सगळे समाज बांधव, आपले सगळे मित्रपरिवार हा सुद्धा मोठा झाला पाहिजे या भावनेने सतत ते काम शेवटच्या क्षणापर्यंत करत होत्या। आणि आज जो रायगड जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात शेतकरी कामगार पक्षाची जी उज्ज्वल परंपरा दत्ता पाटील प्रभाकर पाटलांनंतर त्यांनी ठेवण्याचा जो प्रयत्न केला ते त्यांच्या ह्याचं यशाचं आज गमक आहे असं मी मानतो। मीनाक्षी पाटील ही माझी बहीण होती आणि लहानपणापासून मला तिने मुलासारखं वाढवलं। बऱ्याच गोष्टी मी तिच्याकडून शिकलो। मला वाटते विरोधी पक्षात राहून आणि एकाच पक्षात राहून स्वतःचं श्रेष्ठत्व खेडेगावात राहून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आज पण मुंबईला गेल्यानंतर मीनाक्षी पाटलाच्या नावावरती अनेक विधानसभेचे सभासद तिचा आदर करतात। पण आज तिच्या जाण्याने फार मोठं नुकसान झालेलं आहे, आमच्या कुटुंबाचं झालं, तसंच संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम पुरोगामी विचारसरणीच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या निधनाने फार मोठं पोकळी न भरून येणारं नुकसान झालेलं आहे। मीनाक्षी पाटील हे असं व्यक्तिमत्व होतं, सर्व क्षेत्रात ती आघाडीवरती होती। ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, जिल्हा परिषद मेंबर, जिल्हा परिषदचे विरोधी पक्ष नेता, अनेक लोकांना तिने शिकवण्याचं काम या माध्यमातून केलं आणि विधानसभेमध्ये परखड कर्तृत्ववान नेतृत्व तिने केलं आणि वक्तृत्व एक नंबरचं होतं। पण त्यावेळच्या काँग्रेस पक्षाने तिला उत्कृष्ट पुरस्कार दिला नाही, कारण काँग्रेस आणि आमचा वाद नेहमीच होत असायचा। आणि खऱ्या अर्थाने मीनाक्षी पाटील गेल्यानंतर आज त्यांचं पुण्यतिथी आहे। अनेक लोक इथे भेटून गेली। त्यांच्या निधनामुळे आमच्या कुटुंबाचं बरोबर आमच्या पक्षाचं फार मोठं नुकसान झालं। तिच्या निधनाबद्दल मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो। भजन कीर्तन की गूंज से पूरा परिसर आध्यात्मिक ऊर्जा से भर उठा। श्रद्धांजलि सभा में पाटिल परिवार ने मीनाक्षी पाटिल की शिक्षाओं और उनके संघर्ष की विरासत को आगे बढ़ाने का संकल्प लिया। उनके योगदान को याद करते हुए प्रदेश भर से आए कार्यकर्ताओं ने उनके सिद्धांतों पर चलने का प्रण किया। इस आयोजन की गरिमा बढ़ाने के लिए पूर्व विधायक पंडित पाटिल, भावनाताई पाटिल, एडवोकेट आस्वाद पाटिल, पूर्व विधानसभा अध्यक्ष चित्राताई पाटिल, राजीव के पूर्व अध्यक्ष प्रकाश धुमाल सहित कई वरिष्ठ नेता और परिजन उपस्थित रहे। श्रद्धा, समर्पण और संकल्प का ये संगम मीनाक्षी पाटिल के प्रति रायगढ़ की भावभीनी श्रद्धांजलि के रूप में अनुगूंज बनकर गूंज उठा। रायगढ़ से न्यूज फर्स्ट के लिए धम्मशील सावंत की रिपोर्ट। हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम। आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास। सच, साहस और विश्वास। अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं।
और फेसबुक पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें